आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आजपासून। आज दुपारी 1 वाजेपासून बहिणींना पैसे वाटप सुरू झालेले आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे आज दुपारी 1 वाजेपासून पैसे वाटप सुरू झाले। जवळपास 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आज लाडकी बहीण योजनेचा जो आता 11वा हप्ता वाटप होतोय तो जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये आज पूर्णपणे वाटप कंप्लीट होणार आहे। आज 1 वाजेपासून सुरुवात झालेली आहे। 8 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे नाशिक, बीड, बुलढाणा, गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि संभाजीनगर अशा 8 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप पूर्ण होतील। आता महत्त्वाची जी माहिती आलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता। लाडकी बहीण योजना लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी बघा। या रेशन कार्ड धारकांच्या महिलांसाठी पडताळणी आता होणार नाही। बघा एक मोठी गुड न्यूज तुम्हाला देतो। सर्वात अगोदर मोठी बातमी तुम्हाला देतो की आता तुमची पडताळणी होणार नाही। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल बघा, रेशन कार्डवर काही नियम लागू करण्यात आलेले आहेत, लागू करण्यात आले होते। ठीक आहे, आता पूर्वी रेशन कार्डवर काही नियम लागू करण्यात आलेले होते पण ते निर्णय आता पडताळणी होणार नाही। अतिशय आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी एक आनंदाची बातमी देतो तुम्हाला लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11वा हप्ता समोर आलेला आहे। मोठं अपडेट बघा। आता ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे बघा, ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्यांच्यासाठी ही बातमी आहे। ज्या बहिणींना पैसे आलेले नाही या तारखेला मिळणार 11वा हप्ता तुम्हाला। जर तुम्हाला अजून हप्ता आला नसेल, 11वा हप्त्याचे 2100 रुपये जमा झाले नसतील तर तुम्हाला या तारखेला पैसे जमा होतील। जवळपास आता फक्त 8% बहिणींना पैसे आलेले आहेत बघा। फक्त 8% बहिणींना पैसे आलेले आहेत 2100 रुपये प्रमाणे। हा मेसेज ट्रायल म्हणून दिलेला आहे की ज्या बहिणींचं सर्व काही व्यवस्थित आहे, डॉक्युमेंट वगैरे सर्व काही क्लिअर आहे त्याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। आणि फक्त 8% बहिणींना पैसे आलेले आहेत 2100 रुपये प्रमाणे, फक्त ट्रायल म्हणून। पण आता सर्व काही ट्रायल वगैरे झालेलं आहे, सर्व काही आता जे अपडेट आहे सर्व काही ट्रायल वगैरे झालेलं आहे। आता फक्त पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू होणार आहे। ठीक आहे, महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। खरं तर ही योजना गेल्या वर्षी 2024 मध्ये सुरू झालेली राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे। तुम्हाला माहिती आहे ही योजना 2024 मध्ये सुरू झालेली आहे। त्यामध्ये तुम्हाला 2024 ते 2025 पर्यंत आत्तापर्यंत तुम्हाला 10 हप्त्याचे पैसे आलेले असतील, ते सुद्धा 1500 रुपये प्रमाणे पैसे आलेले आहे। जवळपास तुम्हाला 10 हप्त्याचे पैसे 15,000 रुपये जमा झालेले असतील। 15,000 रुपये जमा झाले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कुठला हप्ता बाकी असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, आता 10 हप्त्याचे पैसे जमा झाले इथपर्यंत आपल्याला माहिती आहे। पण यापुढे जे सर्वात मोठी बातमी आली आहे की ती म्हणजे लाडक्या बहिणींना बघा। आता लाडक्या बहिणींना जे पैसे येतात या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होत होते। ठीक आहे, आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या एकूण 10 हप्त्याचे जमा झालेले आहे। योजनेचा पहिला हप्ता जुलैमध्ये सुरू करण्यात आलेला होता। जुलैमध्ये पहिला हप्ता जमा झाला होता तुमचा 1500 रुपये प्रमाणे। आता तेव्हापासून तर या योजनेचा लाभ दिलेला आहे बघा। आत्तापर्यंत तुम्हाला बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 मध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला जमा झाले। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल बघा, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे। आता एप्रिल नंतर तुमचा हप्ता जमा होणार आहे मे महिन्याचा। ठीक आहे, या 10 महिन्याचा लाभ तुम्हाला मिळालेला आहे। आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे 2025 मध्ये। आता जो निर्णय झालेला आहे सर्व काही अर्ज मान्यता झालेले आहे, तो सुद्धा आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे येतोय। हप्ता कसा येतोय 2100 रुपये प्रमाणे। पण त्यासाठी कुठल्याही प्रकारची अटी वगैरे लावलेली आहे का, कोणत्या बहिणींना पैसे येणार ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता मे महिन्याचा लाभ देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा। त्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता। ठीक आहे, म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत, आता जो निर्णय घेण्यात आलेला होता रेशन कार्डवरती तो निर्णय आता बाद झालेला आहे, तो कुठलाही निर्णय राहिलेला नाही। पण त्यासोबत तुम्हाला एक बातमी देतो,
अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। तो आता पडताळणी कुठली होणार आहे? रेशन कार्डची पडताळणी होणार नाही, पण जर 4 चाकी वाहन असेल, जर कोणी टॅक्स भरत असेल, कोणाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, यांची पडताळणी होणारच आहे। बघा, याची पडताळणी टळणार नाही। असं बसून चालणार नाही की सर्व बहिणींना सरसकट पैसे दिले जाणार नाही। सरकारने जे नियम लागू केलेले आहे ते सर्व नियम जसेच्या तसेच आहे। फक्त रेशन कार्डचे जे निर्णय आहे, कुठलेही पिवळे असो किंवा केसरी रेशन कार्ड असो, पिवळे रेशन कार्डवाल्यांना आणि केसरी रेशन कार्डवाल्यांना यांना सर्व काय आता जे पडताळणी वगैरे ते सर्व काय थांबवलेले आहे। फक्त टॅक्स असो कुठल्याही प्रकारचं, जर महिलाचा आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे आणि लग्न करून दुसऱ्या राज्यात गेले असतील त्या बहिणींचे सुद्धा फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत। ही गोष्ट लक्षात घेणं। आणि 65 वर्षापेक्षा ज्या बहिणीचं वय जास्त झालं असेल त्यांचा सुद्धा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। अशा भरपूर आपल्याला महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा घटना आपल्याला पाहायला मिळत आहे की लाडकी बहीण, जी बहिणीचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना देखील हप्ता भेटत होता, पण आता शासनाने कडक कारवाई केलेली आहे की ज्यांचं वय 65 वर्ष पूर्ण झालं असेल त्यांना आता अर्ज रद्द करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता त्यांना हप्ता मिळणार नाही, अशा प्रकारे निर्णय ठेवण्यात आलेला आहे। खरं तर लाडकी बहीण योजनेतील फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अर्जाची पुनर्पडताळणी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला असल्याचा वृत्त समोर आलेला आहे। बघा, यासाठीच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या फसवणूक घटना, मोठ्या घटना समोर आलेल्या आहेत त्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता कारण आता रकमेमध्ये वाढ झालेली आहे। बघा, शासन यावर कडक कारवाई करेल, कडक निर्णय घेईल, कारण रकमेमध्ये आता वाढ झालेली आहे। आधी 1500 रुपये प्रमाणे मिळत होता, तर नियम तर लागू केलेले होते पण एवढं पूर्ण तातडीने ते चौकशी होत नव्हती, पण आता 2100 रुपये प्रमाणे वाटप होत आहे, तर पूर्ण तातडीने ते चौकशी सुरू राहणार आहे आणि ती चौकशी झाल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही। जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या। तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता, कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, आता दरम्यान या पडताळणीच्या ज्या महिला निष्पास आहे आणि याचा लाभ घेत आहे त्यांना या योजनेतून वगळले जाईल, त्यांचे अर्ज बाद केले जाईल, अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। बघा, आणि महिला व बाल विभागाकडून बघा इथं एक मोठी माहिती आलेली आहे, ही माहिती आपण पाहू। महिला व बाल विकास विभागाकडून या योजनेचा सर्व अर्जाची पडताळणी होणार असे सांगितले गेलं होतं, मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेला आहे। बघा, याचं पडताळणी होणार असं आपल्याला माहीत आहे, पण या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे, या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही। बघा, आता यावर सुद्धा एक साहेबांनी एक थोडंसं महिलांसाठी सोपं करून दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना या महिलांचे अर्ज पडताळणी होणार नाही, कारण यामध्ये सुद्धा आता शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता कोणत्या बहिणींची पडताळणी होणार नाही हे जाणून घेणं पण महत्त्वाचं आहे। आता कोणत्या बहिणींची पडताळणी होणार नाही? मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जाची पडताळणी केली जाणार नाही। सरकार काही महिला लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणार नसल्याचं म्हटले जात आहे। बघा, म्हणजे काही बहिणींचे अर्ज आता पडताळणी होणार नाही। या योजनेतील नियमांचे उल्लंघन करण्यास लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जातील। बघा, आता कुठल्याही प्रकारचा नियम असो, शासनाने जे नियम लावलेले आहे या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं असेल तर त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांचा अर्ज कॅन्सल करण्याचा शासनाचा निर्णय आहे। कुठल्याही प्रकारचा नियम असो, एकही नियम जर पाळला नसेल, एकही नियमांचं जर उल्लंघन केलं असेल तर यांचा अर्ज बाद केला जाईल। दरम्यान यातील काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाही, यामध्ये सुद्धा काही बहिणींचे अर्ज बाद केले जाणार नाही। पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, बघा इथं माहिती आलेली आहे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना असलेल्या महिलांचा अर्ज तपासणी होणार नाही। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींची पडताळणी होणार नाही। बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पिवळे आणि केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांची पडताळणी होणार नाही, त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही, म्हणजे तुम्हाला 2100 रुपये हप्ता यायला काही अडचण राहिलेला नाही। तुमच्याकडे कुठलं कार्ड आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, पिवळे असो किंवा केसरी असो, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पडताळणी होणार नाही। ही सूट तुमच्यासाठी दिलेली आहे, शासनाची अपडेट
लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11वा हप्ता, समोर आली मोठी अपडेट। बघा आता लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत नवीन अपडेट आलेले आहे। बघा आता नवीन जे अपडेट आलेले आहे ते अपडेट आपण पाहूया। महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक मोठा अपडेट समोर आलेला आहे। अखेर तर या योजनेच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या दर महिन्याला 1500 रुपये दिले जात होते। आता 1500 रुपये दिले जात होते, आता रकमेत वाढ झालेला आहे। तुम्हाला आधीच मी सांगितलं आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे। याचा 10वा हप्ता 2025 बघा याचा हप्ता मे 2025 पात्र महिलांच्या खात्यात देण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता महत्त्वाची माहिती पाहूया। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की केव्हा जमा होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात 11वा हप्ता, ही महत्त्वाची माहिती आहे। बाकीचं सर्व काही एवढं मोठा अपडेट आलेला आहे, एवढा मोठा GR आलेला आहे, सर्व जे महत्त्वाचं आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो, कारण मोठा GR आपल्याकडे दिसून येतोय। केव्हा जमा होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात 11वा हप्ता? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभार्थी महिला याचा पुढील हप्ता वाटप खरं तर या योजनेचे प्रत्येक महिलांचा हप्ता त्या महिलांच्या खात्यात शेवटच्या आठवड्यात जमा झालेला आहे। बघा जो हप्ता आत्तापर्यंत तुम्हाला आलेला आहे, कुठलाही असो, एप्रिलचा असो, ठीक आहे, फेब्रुवारीचा असो, तो हप्ता तुम्हाला दरम्यान 26 तारखेपासून तर शेवटी 30 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतो असं आपल्याला दिसून येतं आहे। तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जो जमा होईल तो दरम्यान तुम्हाला 26 ते 30 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात जमा होऊ शकतं असं आपल्याला या GRच्या माध्यमातून आपल्याला समजतं की 26 तर बघा इथं पण तेच आलेलं आहे GRमध्ये प्रत्येक महिन्याच्या 26 ते 30 तारखेच्या दरम्यान योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात। बघा त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला आता माहिती सांगितली की 26 ते 30 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होतात। एप्रिल महिन्याचा लाभ पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जमा होतील। बघा एप्रिलचा लाभ मे मध्ये देण्याचा आला होता। बघा आता ज्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे तो आता तुम्हाला मे मध्ये जमा करण्यात आलेला होता, म्हणून भरपूर बहिणींना असं वाटतं की मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता जूनमध्ये मिळेल का? नाही, असं होणार नाही। तुम्हाला 26 तर 30 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, कारण तुम्हाला माहिती आहे एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे मध्ये भेटला असेल तर तुम्हाला चिंता असेल की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये येईल का, असं तुम्हाला जर वाटत असेल तर असं होणार नाही। तुम्हाला 26 ते 30 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, कुठलीही चिंता करायची गोष्ट राहिलेली नाही। बघा यामुळे मे महिन्याचा लाभ जून महिन्यात देण्यात येईल का असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, आत्ताच आपण चर्चा केलेली आहे। पण मे महिन्याचा हप्ता 11वा हप्ता या मे महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। बघा मे महिन्यात जमा होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे। मे महिन्याचं संपण्याचा अजून जवळपास तुम्हाला 14 दिवस बाकी आहेत। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या पद्धतीने पैसे जमा झालेले आहे 26 ते 30 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जमा झालेले आहे, कालावधी असतो हा, या कालावधीमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात येत्या 14 दिवसात 11वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे। 30 मे पर्यंत या योजनेचे पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। बघा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या सर्व काही अर्ज वगैरे साहेबांनी जे चौकशी आता लावलेली आहे, हे कोणी दिलेलं आहे? स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत माहिती दिलेली आहे। पवार यांनी लाडक्या बहिणींना आगामी काळात 30 ते 40 हजार रुपयेपर्यंतचा कर्जसुद्धा करून देण्याचं एक नवीन योजना आणलेली आहे। बघा आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आता नुकतीच एक योजना सुरू केलेली आहे, ती बहिणींना 25 ते 30 हजार रुपयेपर्यंत कर्ज देण्याचं एक नवीन योजनासुद्धा आणलेली आहे। त्या बँकांच्या सहाय्याने ती योजना वगैरे सुरू करण्याचा शासनाचा निर्णय आहे। त्या योजनाबद्दल आपण पूर्ण डिटेलवर माहिती दिलेली आहे, तुम्ही इथं आय बटनला पाहू शकता, वरती इथं आय बटनला तो व्हिडिओ येत असेल, तो व्हिडिओ पाहून ती योजना काय आहे, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, ते सर्व डिटेलवर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। नवीन योजना आहे, फक्त लाडक्या बहिणींसाठीच आहे। ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे
त्या बहिणींना 25 ते 30 हजार रुपये देण्याचा शासनाचा निर्णय आहे। तो निर्णय आता कसा आहे काय तो सर्व काय आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, आता काळजी करायची काही गोष्ट उरलेली नाही। सर्व बहिणीच्या खात्यात 26 ते 30 तारखेच्या दरम्यान पैसे जमा होतील। ठीक आहे, आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते भेटले तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। महत्त्वाचा अपडेट आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।